संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला। शहरातल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय। हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर खताळ समर्थक आक्रमक झाले। दरम्यान हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो अशी प्रतिक्रिया अमोल खताळ यांनी दिली आहे। तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या हल्ल्याचा निषेध केला। काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे। संध्याकाळी 7-7:30 वाजता संगमनेर फेस्टिवल म्हणून कार्यक्रम मालपाणी लॉन्स येथे होता। त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्यानंतर मी बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक लोक मला तिथं साईडला बसलेले भेटत होते। प्रत्येकाच्या हातात हात देऊन मी चाललो असताना कोण मला अजून नाव आयडेंटिफाय गुंजाळ म्हणून कोणीतरी युवक आहे तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं एक मुक्का मारण्याचा प्रयत्न केला। मी प्रथमतः ह्या झालेल्या बॅड हल्ल्याचा तर मी निषेध करतोय। आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये जे त्यांनी हे कोणाचे पुरस्कृत होते, पोलिसांना या संदर्भात चौकशीची सूचना दिलेल्या आहेत। परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे।